विज्ञान अजूनही पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही आणि आपल्यापैकी बहुतेक लोक त्याला अंधश्रद्धाही मानतात. पण मी आज मला भारताच्या इतिहासातील एक अशी घडलेली गोष्ट सांगणार आहे ज्यांच्यामुळे तुमच्या अंगावर काटा नक्कीच येईल. कोर्टात आणि कायदेशीररित्या सिद्ध झालेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जे ऐकून तुमचाही पुनर्जन्मावर विश्वास बसेल. ही घटना आहे 1985 सालची. उत्तर प्रदेशातील आग्रा शहरापासून अवघ्या 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाड नावाच्या गावात एका सामान्य कुटुंबाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले तोरण सिंग उर्फ टिट्टू. अवघ्या 2 वर्षाचा असताना त्याला इतर लहान मुलासारखे अडखळत बोलण्याऐवजी तो एखाद्या 30 ते 35 वर्षाच्या प्रौढ माणसासारखा स्पष्ट बोलायचा. सुरुवातीला आईवडिलांना वाटले की पोरगा खूप हुशार आहे. तो जे बोलू लागला त्याचं ऐकून घरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. टिट्टू रोज आपल्या आईवडिलांच्या गळ्यात पडून रडायचा आणि म्हणायचा, तुम्ही माझे खरे आईवडील नाहीत. मी या गावात चुकून आलोय. माझे खरे आईवडील, माझी बायको, माझी 2 मुले आणि माझा बंगला आग्रा शहरातील सदर बाजारात आहेत. इतकेच नाही तर तो सांगायचा एका संध्याकाळी तो आपल्या फियाट कारमधून घराकडे येत असताना घराच्या गेटसमोरील दबा धरून बसलेले 2 गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. गोळी कानाच्या पाठीमागून डोक्यात शिरली आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला हॉस्पिटलमधून स्मशानभूमीत नेऊन जाळण्यात आलं. सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा कुटुंबियांनी आणि डॉक्टरांनी पाहिले की टिट्टूच्या डोक्यावरही जन्मता अगदी सेम तशाच जागी 2 खुणा आहेत. जिथून आधी खून झालेल्या माणसाच्या डोक्यात गोळी शिरली होती आणि ती बाहेरही पडली होती. एका लहान मुलाला गोष्ट कोणीतरी शिकवू शकते, पण शरीरावरती जन्मजात खुणा या कशा येऊ शकतात? टिट्टू जसजसा 5 वर्षात झाला तसतसे त्याची वागणे अजून विचित्र होत गेले. तो आपल्या आईवडिलांच्या गोरगरिबाची चेष्टा उडवायचा आणि म्हणायचा, माझी बायको अशा फाटक्या साड्या नाही नेसत, ती 2,500 हजारची महागडी साडी नेसते. आग्राच्या सदर बाजारातील सुरेश रेडिओज नावाचं माझं इलेक्ट्रॉनिक्सचं मोठं शोरूम आहे. माझं नाव आहे सुरेश वर्मा. मला चालत जायला आवडत नाही. माझी फियाट कार कुठे आहे? तो मोठ्या माणसाप्रमाणे सुटकेसमध्ये कपडे भरून आग्र्याला पळून जायची धमकी द्यायचा. घरात बनवलेले साधे जेवण खाण्यास तो नकार द्यायचा. गावात अफवा पसरली की पोराला भूताने झपटले आहे. शेवटी हे सत्य आहे की केवळ एक पोराची बडबड आहे हे तपासण्यासाठी टिट्टूच्या आईवडिलांनी आपल्या मोठ्या मुलाला म्हणजेच अशोकला आग्र्याला पाठवले. अशोक आग्र्याच्या सदर बाजारात पोहोचला. दिवसभर त्याने दुकानाचा शोध घेतला, पण संपूर्ण बाजारात त्यांना कुठेही काही भेटले नाही. संपूर्ण बाजारात शोधून थकून एका जागी बसणार तेवढ्याच समोर दिसला एक मोठा बोर्ड, सुरेश रेडिओज. अशोकच्या काळजाचा ठोका चुकला. तो घाबरत दुकानात गेला. आत एक महिला बसलेली होती. अशोकने तिचे नाव विचारले. तिने सांगितले उमा, म्हणजे तेच नाव जे टिट्टूने रोज गावामध्ये घेत होता. अशोकने जेव्हा सुरेशबद्दल विचारले तेव्हा उमाने सांगितले की 1983 तिचे पती सुरेश वर्मा यांचं फियाट कारमध्ये घराच्या गेटसमोर 2 गुंडांनी गोळ्या झाडून खून केला. त्या काळी कुठलाही प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यामुळे पोलिसांनी ती केस काही दिवसातच बंद केली होती. अशोकच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण टिट्टू जे गावात एक वाक्य बोलत होता ते शब्दानुशब्द खरे ठरत होते. अशोकने उमा आणि सुरेशच्या आईवडिलांना टिट्टूला भेटण्यासाठी बाड गावात बोलवले. सुरेशचे कुटुंब गावात येताच 5 वर्षाचा टिट्टू जेवणाचे ताट सोडून धावत बाहेर आला. त्याने सुरेशच्या आईवडिलांना गळ्यात मिठी मारली आणि जन्मदात्या आईवडिलांना सांगितले, हे बघा, हे आहेत माझे खरे आईवडील. उपस्थित सर्व लोक तेव्हा थक्क झाले जेव्हा 5 वर्षाच्या टिट्टूने उमाकडे पाहून लाजत तिचा हात धरला आणि शेजारी बसवले. दोघांमध्ये धोलपूर यात्रेदरम्यान घडलेल्या अत्यंत खाजगी गोष्टी टिट्टूने अशा सांगितल्या ज्या फक्त सुरेश आणि उमा यांच्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीला माहिती नव्हत्या. त्याने बाहेर उभी असलेली मारुती कार बघून विचारले, माझी फियाट कार कुठे आहे? त्यावर त्याच्या घरच्यांनी सांगितले की ती कार विकली आहे. टिट्टूने अगदी सुरेशच्याच रुबाबात कारमध्ये बसून रेडिओ चालू केला आणि गावात कारही चालवून दाखवली. ही बातमी वाऱ्यासारखी जगभर पसरली. अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीचे प्रसिद्ध पुनर्जन्म संशोधक डॉक्टर इयान स्टीव्हन्स आणि डॉक्टर अँटोनिया मिल्स दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर NK चड्डा यांच्यासोबत केसचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले. त्याने टिट्टूच्या अनेक कठीण परीक्षा घेतल्या. टिट्टूला आग्र्याला नेण्यात आलं तेव्हा त्याने आग्र्याच्या गजबजलेल्या बाजारात स्वतःचे दुकान, स्वतःचा बंगला आणि रस्त्यावर शेकडो मुलांमध्ये खेळणाऱ्या सुरेश दोन्ही मुलांना एका क्षणात ओळखलं. डॉक्टर अँटोनिया मिल्स यांनी आपल्या रिसर्च पेपरद्वारे नोंदवले की टिट्टूच्या बोलण्यात, स्वभावाची पद्धत आणि आवाजातील राग अगदी सुरेश वर्मासारखाच होता. सर्वात मोठी कलाटणी देणारा क्षण तेव्हा आला जेव्हा टिट्टूने पोलीस आणि शास्त्रज्ञांसमोर एक मोठा खुलासा केला. टिट्टू म्हणाले, माझा खून कोणी केला आहे ते मला चांगले आठवते. सुरेशचा एक व्यावसायिक भागीदार म्हणजे बिझनेस पार्टनर होता, ज्याच्यासोबत त्याचा पैशाचा वाद झाला होता. त्याने भाडोत्री गुंड पाठवून माझ्यावर गोळ्या झाडल्या होत्या. टिट्टूने त्या माणसाचे नाव आणि पत्ता पोलिसांना सांगितला. आग्रा पोलिसांनी तातडीने चक्र फिरून त्या बिझनेस पार्टनरला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्यात दाखवताच त्या माणसाने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले त्याने सुरेशची हत्या सुपारी दिली होती. भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडलं होतं, जिथे एका 5 वर्षाच्या बालकाचा साक्षीवरून कित्येक वर्षापूर्वी बंद झालेली खुनाची फाईल परत उघडण्यात आली होती. कोर्टाने 2 अत्यंत महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले. पहिला पुरावा म्हणजे सुरेशचा 1983चा पोस्टमॉर्टम रिपोर्ट, ज्यामध्ये गोळी डोक्यात शिरण्याची आणि बाहेर पडण्याची जागा नोंदवली होती. आणि दुसरा पुरावा म्हणजे टिट्टूच्या डोक्यावरची अगदी तीच जागा जन्मजात खून असल्याची. कोर्टाने हे सर्व वैज्ञानिक पुरावे, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि प्रत्यक्षदर्शींचे विधाने तपासून हा पुनर्जन्म कायदेशीररित्या मान्य केला आणि त्या मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आपल्या मागच्या जन्मातील हत्येचा बदला पूर्ण झाल्यानंतर टिट्टू आपल्या जन्मदात्या आईवडिलांसोबत गावात राहिला, कारण सुरेशच्या आईवडिलांनी दुसऱ्याचे पोर हिरावून घेणे योग्य मानले नाही. टिट्टूने पुढे उच्च शिक्षण पूर्ण केले आणि तो स्वतः एका कॉलेजमध्ये प्रोफेसर झाला. टिट्टू आजसुद्धा म्हणतात, तो माझा मागचा जन्म होता, आता मला माझे आयुष्य अत्यंत शांतपणे आणि आनंदपणे जगायचे आहे. विज्ञान जिथे थांबते तिथे घडलेल्या या चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटते? पुनर्जन्मावर तुमचा विश्वास बसतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आश्चर्यचकित घटनेसाठी मराठी नॉलेज झोनला आत्ता सबस्क्राईब करा.